बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा, महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी अनुदान योजनेचे लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंद देणारी बातमी असणार आहे. कारण की बघा, यात विधवा जसं की भगिनी, वृद्धकाळ पेन्शन घेणारे ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग बांधव किंवा आता जे काही योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे, म्हणजेच बघा, इथं लाभार्थी बांधव असणार आहे. त्यांच्यासाठी जे काही निराधार व्यक्ती असणार आहे, त्यांच्यासाठी हे महत्त्वाची आणि आनंद देणारी बातमी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सतत विचारला जातोय. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका आम्हाला कधी मिळणार? आमच्या खात्यामध्ये नेमके पैसे कधी क्रेडिट होणार? हाच प्रश्न सतत इथं विचारला जायचा. आता हाच मुद्दा आपण शांतपणे, स्पष्टपणे समजून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की तुम्हाला अजून फेब्रुवारीचा हप्ता, फेब्रुवारीचं पेन्शन हे तुमच्या खात्यामध्ये जर का मिळालं नसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे गरजेचे ठरणार आहे. कारण की बघा, इथं आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली जाणार आहे, की ज्या नागरिकांना फेब्रुवारी हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल इथे एकच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता सुरुवातीलाच अधिकृत पोर्टलवरती एक सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार 5 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे रक्कम वितरित केली जाणार असल्यामुळे आता पोर्टल काही जसं की काळासाठी इथं बंद ठेवण्यात आलं होतं. आता बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर साधारणपणे 4 ते 5 तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. पण अपेक्षात इथं तसं काय घडलं, की 4 तारखेची दिली हे पैसे नाहीत. आता बघा, 5 तारीखही निघून गेली, परंतु आपल्या खात्यामध्ये हे कोणत्याच तारखेला पैसे दिले नाही. परंतु आता मित्रांनो बघा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आता इथून पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. बघा, 7-8 तारखी इथं उलटून गेली आणि लाभार्थ्यांना मात्र इथं जसं की चेहऱ्यावरती निराशा त्यांना मिळाली. आपण फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल नेमकं आणि महत्त्वाची माहिती समजून घेणे हे अनिवार्य असणार आहे. आता बघा, एक मुद्दा सांगितला होता, की हप्ता अडकला, यामागे कारण काय आहे? तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडून जे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं, त्याआधी एक जसं की महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजेच बघा, आवश्यक होतं की म्हणजेच दिव्यांग कल्याण विभाग मार्फत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या निधी मंजूर, इथं निधीला अंतिम इथं मंजुरी दिल्याशिवाय आणि मिळाल्याशिवाय हप्त्याचं वाटप सुरू होत नाही. आता हे तुम्हाला महत्त्वाचं माहीतच आहे. म्हणून बघा, तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं अपडेट सांगतो, जे तुम्हाला आनंद देणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. असं काय अपडेट आहे, तर ते फक्त तुम्हाला जाणून घेणे अनिवार्य असणार आहे. आता बघा, ज्यावेळी सामाजिक न्याय विभागाकडून नोटिफिकेशन इथं काढण्यात आलं, दिव्यांग कल्याण विभागाकडून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यांनी स्पष्ट विचार केला, की निधीची मंजुरी झाली नाही, तर मग आता वाटप कसं होणार? आता निधी उपलब्ध नसताना तारीख इथं सुद्धा जाहीर करून दिली, परंतु आता इथं लाभार्थ्यांना इथं निराशा मिळणार आणि आपण आता इथं खोटे पडणार, हे त्यांना समजून आलं. आता बघा, निधी उपलब्ध नसताना नेमकं तारीख जाहीर कशी करण्यात आली? आता हा प्रश्न गंभीर होता. कारण प्रक्रिया पूर्ण न होता थेट जसं की वितरणाची तारीख सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकली. म्हणजेच प्रशासकीय पातळीवरून मोठी विसंगती इथं मानली जाते. याच्या कारणामुळे पुढे एक मोठे निर्णय घेण्यात आला. तो नोटिफिकेशन मागे घेण्यात आलं. आता एकदा नोटिफिकेशन रद्द झाली, तर त्यामागे नमूद केलेली तारीख सुद्धा आपोआप बाद केली जाते. तर आता पोर्टलवरती पूर्वी दिलेली तारीख, म्हणजेच बघा, वितरणाची तारीख असल्यामुळे त्या तारखेला वितरण सुरू होणं हे अपेक्षित होतं. परंतु बघा, आता वितरण कोणत्या तारखेला इथं सुरू होणार, त्यांना सरकारने आता जाहीर करणं अपेक्षित झालं. तेच तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. फक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची माहिती ही तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहणार. तर मित्रांनो, आता बघा, आता येऊया आपल्या तारखेच्या मुद्द्यावर. कारण की बघा, सुरुवातीला दिलेलं वेळापत्रक पूर्णपणे बदललं. आता पुढे काय घडणार आहे, नवीन अपडेट काय आहे, हे समजून घेणे खूपच इथं अनिवार्य असणार आहे. आता सगळ्याच्या मधातमध्ये एकच मुद्दा इथं पसरत होता, नीट समजून घ्या. आता तरी फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणतीही नवीन अधिकृत तारीख इथं जाहीर झालेली नाही. इतकंच नाही, तर या संदर्भातील निधीही इथं उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. आज बघा, इथं बुधवार दिनांक, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी मिळणार? तर बघा, अनेकांना वाटत होतं की शनिवार, रविवार इथं सुट्टीमध्ये काय थांबलेलं असेल आणि सोमवारपासूनच प्रक्रिया वेगाने सुरू होईल. आता कदाचित मेसेज आणि किंवा पोर्टलवरती अपडेट दिलेलं नाही, जी माहिती दिली होती ते अपेक्षित होतं, पण आतापर्यंत तसं काहीच इथं घडलं नाही, अशी शंकाही इथं आहे. आता बघा, जसं की आपण पाहायला गेलं तर संध्याकाळपर्यंत परिस्थिती बदल होऊ शकते, परंतु एखादी नवीन सूचना जाहीर होऊ शकते. परंतु याबद्दल आपण जर आता पाहायला गेलं तर ठामपणे काही सांगितलं शक्य नाही. परंतु म्हणूनही इथं लक्षात ठेवा, जोपर्यंत अधिकृतपणे निधी मंजूर होत नाही, तोपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार नाही. हे तुम्हाला स्पष्टपणे समजायचं. इथं खोटी माहिती तुम्हाला सांगितलं जाणार नाही. जी अनिवार्य माहिती असणार आहे
तेच तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार आहे. कारण की बघा मित्रांनो, तुम्ही आता निराधार व्यक्ती असाल, निराधार बांधव असाल, संजय गांधी, श्रावण बाळ, दिव्यांग, विधवा, निवृत्ती वेतन योजनेचे जे काही तुम्ही लाभार्थी असाल, तुम्हा सर्वांसाठी एक खरी बातमी आणि महत्त्वाची बातमी सांगतो. सरकारने निर्णय काढला, नोटिफिकेशन जारी केलं, परंतु तेव्हा हे नोटिफिकेशन मला वाटते की गलतीने इथं जारी झालं. त्यांना इथं काहीतरी जसं की गडबड झाली, मिस्टेक झाली. त्या व्यतिरिक्त हे नोटिफिकेशन जारी करणं इथं शक्य नव्हतं. परंतु अधिकृतपणे जोपर्यंत शासन निर्णय जी-आर सरकार काढत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. शासन निर्णय जी-आर असो, अधिकृत माहिती असो, छोटी-मोठी अपडेट असो, सर्वात अगोदर जर तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहिजे असेल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.